जिभेवर ठेवताच विरघळणारी मऊसूत ओल्या नारळाची वडी किंवा ओल्या नारळाची बर्फी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत. जरासुद्धा मिल्क पावडर किंवा खवा आपण वापरलेला नाही तरीसुद्धा तुम्ही वडी बघू शकता किती मऊसूत बनून तयार झाली आहे. बऱ्याच वेळा ओल्या नारळाच्या वड्या अगदी चिकट होतात किंवा खूप जास्त कोरड्या आणि कडक होतात. मात्र आजची ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. अगदी परफेक्ट अशी ही वडी आपण जरासुद्धा खवा मिल्क पावडर न वापरताना बनवली आहे. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. ओल्या नारळाची वडी तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा नारळ मी इथे फोडून घेतला. नारळाचा शेंडीकडचा भाग काढून घेतलाय. आता याची जी करवंटी आहे ती अगदी सहज मोकळी व्हावी यासाठी आपण इथे कुकर घेतलाय. कुकरमध्ये अर्धा ते 1 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे. एक स्टँड ठेवली आणि अशी एक छिद्राची प्लेट ठेवलेली आहे. यावर हा फोडून घेतलेला नारळ ठेवायचा. जर तुम्हाला कुकरमध्ये हे नारळ वाफवून घ्यायचं नसेल तर तुम्ही एखाद्या चाळणीवर सुद्धा 10 ते 15 मिनिटासाठी हे नारळ वाफवून घेऊ शकता. आता इथे कुकरचं झाकण बंद करते आणि हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे. गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम साधारण मीडियम टू फुल ठेवायची आहे आणि 2 शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. 2 शिट्या इथे झालेल्या आहे. कुकर पूर्णपणे गाळ झाल्यानंतर आता इथे झाकण उघडलेलं आहे. तुम्ही बघू शकता नारळ अगदी परफेक्ट असं वाफवलेलं आहे. नारळ पूर्णपणे गाळ झाल्यानंतर आपण याची करवंटी आणि मधलं खोबरं जे आहे ते वेगळं करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता कडेने हे खोबरं जे आहे ते छान असं सुटलेलं आहे. सुरी किंवा कुठलीही अशी धारदार वस्तू घ्यायची आणि कोरून आपल्याला हे नारळ आणि करवंटी वेगळी करून घ्यायची आहे. हे बघा, अगदी सहजपणे अशी ही करवंटी वेगळी झालेली आहे. नारळाची वडी तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, मात्र हेच खूप अवघड आणि मोठं काम असतं. ते आपण अगदी चुटकीसरशी इथे केलेलं आहे. आता आपल्याला इथे हे खोबरं तयार मिळालेलं आहे आणि खोबऱ्याच्या पाठीकडचा जो काळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अगदी अशी छोट्या आकाराची जी खिसणी असते ती मी इथे घेतलेली आहे. त्यावर घासून हा काळा भाग आपल्याला अगदी सहज वेगळा असा करता येतो. नाही केला तरी चालणार आहे, मात्र अशा प्रकारे काळा पाठीकडचा भाग काढून घेतल्यामुळे आपली जी वडी आहे ती अगदी छान मऊसूत तयार होते. आता नारळाचा पाठीकडचा काळा भाग काढून घेतला आणि अगदी व्यवस्थित बारीक छोटे असे तुकडे मी नारळाचे करून घेतलेले आहे. आता तयार झालेले हे जे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून अजिबात दुधाचा पाण्याचा वापर न करताना बारीक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे हे जे ओलं खोबरं आहे ते मी असं बारीक करून घेतलंय. तुम्ही खोवून घेतलं तरी चालणार आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी हे नारळ बारीक करून घेतलं तेच मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे. यामध्ये मी काजू, बदाम आणि वेलची घालणार आहे. तर इथे 6-7 मी काजू घेतलेले आहे, 6-7 बदाम घेतलेले आहे आणि इथे मी वेलची घेतलेली आहे चवीसाठी. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा मग वेलची, जायफळ दोघंही तुम्ही इथे वापरू शकता. काजू, बदाम घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, मात्र यामुळे आपल्या वडीला खूप छान चव येते. आता इथे काजू, बदाम आणि वेलची सुद्धा मिक्सरमध्ये छान मी अशी बारीक करून घेतली आहे. थोडीशी अशी पावडर तयार करून घेतली आणि काजू बदामाची ही जी पावडर आहे ही आपल्याला या खोबऱ्याच्या किसमध्येच घालून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आणि आता घरातलीच इथे एक अशी मी वाटी घेतलेली आहे. या वाटीने आपल्याला हा जो तयार किस आहे हा व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे. हलकाच असा दाबून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे. मोजून घेतल्यामुळे आपल्या वडीचं जे इतर जे काही साहित्य आपण वापरणार आहोत ते सुद्धा आपल्याला प्रमाणबद्ध पद्धतीने वापरता येतं आणि आपली वडी अगदी परफेक्ट बनून तयार होते. आता कढईमध्ये अगदी साधारण अर्धाच चमचा मी इथे तूप घेतलेला आहे. तूप कढईला पूर्णपणे आजूबाजूने असं लावून घ्यायचं आहे. कढई व्यवस्थित ग्रीस करून घ्यायची म्हणजे हे मिश्रण कढईला जरासुद्धा चिटकत नाही. कमीत कमी तुपामध्ये अगदी परफेक्ट अशी ही वडी बनून तयार होते. आता मोजून घेतलेला हा जो किस आहे तो मी कढईत काढून घेतला. बरोबर ओल्या नारळाचा हा जो किस किंवा चव आहे हा 2 वाट्या इथे भरलेला आहे. आता सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हा ओल्या नारळाचा जो चव आहे किंवा हा ओल्या नारळाचा जो किस आहे तो आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. थोडा वेळ परतायचा आहे म्हणजे यातला थोडासा ओलसरपणा कमी होईल. खूप जास्त गुलाबी तांबूस असा रंग येऊ द्यायचा नाही, नाहीतर वडीचा रंग जो आहे तो खराब होईल. अगदी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यात मी साखर घातली. ज्या वाटीने आपण ओला नारळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून बरोबर 1/4 वाटी इतकी मी इथे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही समप्रमाणामध्ये 2 वाटीसाठी 2 वाटी साखर घेऊ शकता. मात्र त्यामुळे वडी खूप जास्त गोड होते. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 2 वाटी ओल्या नारळाच्या चवसाठी तुम्ही इथे 1/4 वाटी साखर घ्या. साखर थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सेम त्याच वाटीने 1 वाटी दूध घालायचं आहे. तर इथे मी दूध आणि साय असं दोघंही वापरलेलं आहे.
तर सायसकट दूध इथे घेते आहे, त्यामुळे आपल्या वडीला खूप छान अशी चव येते. मस्त अशी अगदी पेढ्यासारखी ही वडी बनून तयार होते. आता दूध घातल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला अगदी मंद आचेवर परतत राहायचं आहे. कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा हे मिश्रण हातचं सोडून बाजूला जायचं नाही. इतर कुठलेही कामं करायची नाही. नाहीतर मग मिश्रण हे जे आहे ते थोड्या वेळाने करपू लागतं आणि परिणामी आपल्या वडीचा जो रंग आहे तो सुद्धा बिघडतो. तर व्यवस्थित असं सतत हे मिश्रण तळापासून आपल्याला ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं असं सैलसर होतं. आता अगदी गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे. ज्या प्लेटमध्ये ज्या ट्रेमध्ये तुम्हाला वडी सेट करायची आहे त्याला थोडंसं असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. तर इथे एक मी अशी चौरस आकाराची प्लेट ग्रीस करून घेतली तूप लावून. आणि इकडे आता तुम्ही मिश्रण बघू शकता सतत ढवळत हे मिश्रण असं थोडासा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. बोटाने जर चेक करून बघितलं तर हे मिश्रण अजून हाताला चिटकत आहे, अजून हे तयार झालेलं नाही. असं इतकं घट्ट झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं आता मिश्रण बनून तयार झालेलं आहे, लगेच आपण वडी थापायला घेतो आणि त्यामुळे काय होतं आपली जी वडी आहे ती व्यवस्थित तयार होत नाही, ती सुटू लागते किंवा मग ती अगदी चिकट होते. आता तुम्हाला अगदी जवळून इथे दाखवते आहे. बघा तुम्ही अगदी मध्यभागी बघू शकता, यामध्ये थोडेसे बुडबुडे तुम्ही बघू शकता. म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलसरपणा आहे. हे मिश्रण अजून तयार झालेलं नाही. तर आता अजून आपल्याला पुढचे साधारण 1-2 मिनटं हे मिश्रण असत परतत राहायचं आहे आणि तुम्हाला मिश्रण परफेक्ट तयार झाल्यानंतर सुद्धा इतकंच जवळून मी दाखवणार आहे. तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा अगदी मऊसूत बनून तयार होतात. त्या चिकट होत नाही किंवा खूप जास्त कडकही तयार होत नाही. लक्षात ठेवायचं आहे हे मिश्रण तयार करत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची, कुठेही वाढवायची नाही. तर इथे तुम्ही स्टेनलेस स्टीलची किंवा कुठल्याही जाड बुडाची कढई भांडं वापरू शकता. नॉनस्टिकचं भांडं वापरलं तरी चालेल. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट बनून तयार होतं. अगदी हलकं पातळ गुळाचं भांडं असेल तर त्यामध्ये हे मिश्रण करपू लागतं. आता हे मिश्रण तयार झालं की नाही हे चेक करण्यासाठी अगदी थोडासा गोळा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. हा गोळा पूर्णपणे गार झाल्यानंतर हाताने याची अशी आपल्याला गोळी करून बघायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आता हा जो गोळा आहे हा परफेक्ट असा तयार होतो आहे. मिश्रण जरासुद्धा आपल्या हाताला इथे चिटकत नाही. म्हणजे अगदी व्यवस्थित हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. मिश्रण जर हाताला चिटकत असेल तर तुम्हाला अजून अगदी मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घेणं जरुरी आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी कढई सोडू लागलेलं आहे. छान याचा असा गोळा सुद्धा तयार होतो आहे आणि पुन्हा तुम्हाला हे मिश्रण अगदी जवळून मी दाखवते. तर सुरुवातीला या मिश्रणामध्ये थोडेसे बुडबुडे येताना तुम्ही बघितले. आता तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण अगदी खव्यासारखं तयार झालेलं आहे. यामध्ये अजिबात आता कुठेही तुम्हाला बुडबुडा दिसणार नाही, ओलसरपणा दिसणार नाही. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण इथे शिजून तयार झालेलं आहे. आणि आता वडी तयार करण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे. आता यापेक्षा जास्त शिजवण्याची आपल्याला गरज नाही. लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. यापेक्षा जास्त जर शिजवलं तर मग वडी खूप जास्त कडक बनून तयार होते, हे लक्षात ठेवायचं आहे किंवा खूप जास्त कोरडी तयार होते. आता गॅस बंद केला आणि हे तयार झालेलं मिश्रण लगेचच आपल्याला या तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. आणि आता यावर डेकोरेशनसाठी मी थोड्याशा अशा गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. सजावटीसाठी तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे सजावट करू शकता. पिस्ते, काजू बदामाचे काप लावून ही बर्फी व्यवस्थित अशी तयार करू शकता किंवा काही न लावताना प्लेन जरी केली तरी ही वडी खायला खूप छान लागते. आता वाटीने अशी ही वडी मी व्यवस्थित इथे थापून घेतलेली आहे आणि इथे थोडीशी केसर मी अशी दुधामध्ये भिजत घातलेली होती. थोडंसं असं केसरचं दूध लावून घेतल्यामुळे वडीला सुंदर असा लूक येतो आणि अगदी परफेक्ट मार्केटसारखी ही वडी बनून तयार होते. आता वडीला आपल्याला असे कट लावून घ्यायचे आहे. वडी तुम्हाला किती छोटी मोठी कशी हवी तसे इथे तुम्ही कट लावून घ्या. वडी अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी मस्त असे हे मिश्रण जे आहे ते सुकल्यानंतर या वड्या अगदी सहज निघतात आणि अगदी छान अशा या वड्या तयार झाल्या. एक हा वडीचा छोटासा तुकडा सुद्धा तुम्हाला इथे फोडून दाखवला. हे बघा किती परफेक्ट अशा या मस्त वड्या बनवून तयार झाल्या. आपण ही वडी तयार करत असताना जरासुद्धा मिल्क पावडर किंवा खवा वापरलेला नाही, तरीसुद्धा अगदी पेढ्यासारखी मस्त अशी ही मऊसूत वडी बनवून तयार झालेली आहे. एक वडी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. हे बघा पूर्णपणे गार झाल्यानंतर परफेक्ट अशा वड्या तयार होतात. महिनाभर छान टिकतात, जरासुद्धा खवट लागत नाही, वास लागत नाही. एका नारळापासून इथे तुम्ही बघू शकता 373 ग्रॅम अशा या वड्या बनवून तयार झालेल्या आहे. जर तुम्ही ऑर्डर घेत असाल तर तुम्हाला यावरून थोडासा अंदाज येईल.
तर अशा पद्धतीने दिलेल्या प्रमाणामध्ये सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही सुद्धा त्या नारळी पौर्णिमेला या वड्या नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.